अस्सल घरगुती मसाल्यांचे माहेरघर, चवीत परंपरा, गुणवत्तेत विश्वास. आपल्याही जेवणाला आईच्या हातची चव हवी आहे का? तर एकदा नक्की भेट द्या श्री महालक्ष्मी मसाले येथे. मिरची स्वच्छ निवडून पारंपरिक पद्धतीने उन्हात सुकवली जाते. कांदा लसूण स्पेशल चटणी घरगुती पद्धतीने ऑर्डरनुसार आणि योग्य दरात तयार करून दिल्या जातात. कांदा मसाले विशिष्ट तापमानात काळजीपूर्वक भाजले जातात, ज्यामुळे सुगंध आणि चव दोन्ही टिकून राहतात. प्रत्येक घासात घराची ऊब. स्वयंपाकाला द्या अस्सल घरगुती चवीचा सुवास. पत्ता नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. विटा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160च्या कामाबाबत कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही. शहराच्या भविष्यातील वाढ आणि वाहतुकीचा विचार करता हा महामार्ग 30 मीटर रुंदीचाच व्हावा. यासाठी वेळ पडल्यास देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेऊ आणि विटा शहराच्या विकासासाठी वाटेल ती किंमत मोजू, अशी ठाम भूमिका भाजपचे युवा नेते ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे. विटा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160च्या कामाबाबत गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नगर परिषदेकडून यापूर्वीच 30 मीटरचा DP रस्ता मंजूर असतानाही सध्या सुरू असलेले काम 21 मीटर रुंदीने सुरू असल्याने शहरातील विविध संघटना, नागरिक तसेच आजी माजी नगरसेवकांनी आंदोलन करत काम काही काळासाठी बंद पाडलं होतं. याबाबत प्रांत अधिकाऱ्यांकडे निवेदनही देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर विटा तहसील कार्यालयात प्रांत अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील, भाजपचे युवा नेते ॲडव्होकेट वैभवदादा पाटील, आजी माजी नगरसेवक, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत नॅशनल हायवे पुणे विभागाच्या कार्यकारी अभियंता नाईक मॅडम यांनी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सोडलेली जागा ही युटिलिटीसाठी असल्याचं स्पष्ट केलं. मात्र यावर ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत नगर परिषदेकडून पूर्वीच 30 मीटरचा DP रस्ता मंजूर असल्याचं सांगत त्याच प्रमाणात महामार्गाचे काम झालं पाहिजे अशी मागणी केली. अन्यथा हा महामार्ग 21 मीटरने करण्यात आम्ही कदापि परवानगी देणार नाही. आवश्यकता भासल्यास नागरिकांसह रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले की जर 21 मीटरचा रस्ता करायचाच असेल तर मुख्य रस्ता काँक्रिटीकरणाचा करावा आणि उर्वरित जागेत डांबरीकरण करावे. तसेच भविष्यात नगर परिषदेच्या जलवाहिन्या, विद्युत वाहिन्या आणि ड्रेनेजसाठी स्वतंत्र जागा राखीव ठेवावी. मात्र ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी महामार्ग 30 मीटर रुंदीचाच करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे शहरातील वाढती वाहतूक सुरळीत राहील. विटा शहर हे सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. त्यामुळे शहराच्या भविष्यातील विकासाचा विचार करून हा महामार्ग नियोजनबद्ध पद्धतीने पूर्णत्वास जावा. विटा शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी आम्ही सातत्याने लढा उभारणार आहोत, असेही ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी स्पष्ट केलं. या बैठकीस विविध संघटनांचे पदाधिकारी, महामार्ग बाधित नागरिक आणि आजी माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच्यामध्ये तुम्ही आधी समजून घ्या, आम्ही पूर्वी या विटाचा हे गुन्हे माझा निघू नये, जे गुन्ह्याचा पाणापाणी होऊ नये त्याच्यासाठी आम्ही सगळे जागेने होतो. तुम्ही ती मान्य केली, काम चालू केलं, आमची त्याबद्दल कुठलीही तक्रार नाही. आता सुद्धा ही मिटिंग घेत असताना आम्हाला आम्ही भाजप प्रमुख पकडले की आम्ही कुणाला जाऊन भेटलो असं बोलतो, वरून फोन केला असं तुम्हाला, कारण तुम्ही आले पाहिजे, तुम्ही आमची मिटिंग घ्या, असं काही न करता प्लेन मिटिंग व्हा. त्याच्यामध्ये कोणाचाही इंटरेस्ट वेगळा नाही. आधी आमच्या ऐकून घेतली, एवढं तर तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही जी समितीला सुद्धा तुम्ही येणार, फोन येणार तुम्हाला, मग साहेब याच्या आधी आम्ही पण गडकरी साहेबांची वेळ मागली, बुधवारची वेळ मागत आले, थांबू दे का सर, थांबा, असं नाही करायचं. गाव आमचं आहे, आम्हाला आमच्या काहीतरी गोष्टी मान्य करते, ऐकून गेल्यावर तुम्ही जर हे करत असता तर तुम्ही काम आम्हाला तुम्ही येते. माझे वडील 2 आमदार होते, माझे आजोबा आमदार होते, असं काही म्हणत नाही. आमदार लोक तुम्ही उलट फार सकारात्मक राहिला, मला त्याच्यावर रेकॉर्डिंग करता काही मागायचं ते आम्ही पण ह्यातच गेलो की 50 वर्ष काउन्सिलिंग पाहिजे, किती वर्ष आम्ही हेच करतो. असं म्हणजे पेशंट आम्ही तुम्ही आमचं म्हणणार तर तुम्ही जावा दिलं, आम्ही तिकडे जावा सर, आम्हाला मॅडम त्याच्याकडून आम्हाला आधी सांगितलं की नगर माझी विनंती हा विषय काय मेन मुद्दा राहिला बाजूला. आपण ज्या उद्देशासाठी तुम्ही इतक्या प्रामाणिकपणे सुट्टी असताना आज सगळं आंदोलन काढून तुम्हाला येत आहे का खासदाराला तुम्हाला 6:30 वाजता मला विशाल पडणार ते मला म्हणले तुम्ही उद्या असला तहसीलदार कार्यालयात तुम्ही मिटिंग नाही तर राहून गेस्ट हाऊस लागून मॅडम येत असतात तुम्ही सगळे असतात आपण तिथं बसू.
मी म्हटलं दादा तुम्ही म्हणाल तिथं आम्ही यायला तयार आहे, फक्त त्रयस ठिकाणी या. काही लोकांना येताना मोकळे बोलताना कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये गेलं बोलताना एवढं सकारात्मक आहे. त्यांनी मला सांगितलं मी मॅडमशी बोलतो, मी त्यांना विनंती केली, मॅडमने सांगितलं की असं आता तिथे बाहेर येते तसं होत नाही, आम्ही काहीतरी पर्याय सुचवतो तुम्हाला, आमचं ऐकून तरी ऐकून घ्या. ऐकून घेतलं तुम्हाला वाटतं नाही की असं होऊच शकत नाही, आम्ही आडवं पडणार नाही. पण तुम्ही बिन ऐकता गेलं आला आपला जीव गेला चालू कसा जीव गेला ऐका मला हलक्यात प्लीज घेऊ नका. मी ॲडव्होकेट आहे, मला आपल्याला आहे, मी पण 20 वर्ष समाजकारणात आहे, मी पण विधानसभा लढवलेली आहे, मला पण कळतं कसं बोलायचं कसं वागायचं. रिस्पेक्टेड पर्सन आहे, याच्यासमोर एक महिला अधिकाऱ्यांसमोर कसं बोलायचं त्यामुळे मला आहे आणि अजिबात वेगळे बोलतो नाही. पण तुम्ही जर असं रेटारेटी करायला लागणार असेल तुम्ही रस्ता करून लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, विटा.